तुम्हाला सांगू का की समस्त केवळ भारतवर्षातील नव्हे तर जगातील सगळं समस्त हिंदूंना आज उद्या आनंदाचा दिवस आहे. कारण उद्या श्रीराम प्रभूंची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. हजारो वर्षापासून समस्त हिंदूंनी श्रीराम प्रभूंचं अयोध्यामध्ये मंदिर व्हावं अशा प्रकारची भावना व्यक्त केली होती. आणि त्यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना, अशोक सिंघलजी यांना विसरून चालणार नाही. असे अनेक लोक आहेत. या लोकांना न विसरता पुढे जाऊ शकत. मग वाजपेयी साहेब आहेत, अडवाणी साहेब आहेत आणि संपूर्ण जगातील हिंदूंना उद्याचा दिवस हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. मी त्या क्षणाचा साक्षीदार आहे. 1992ला मी नगरसेवक होतो आणि त्यावेळेला नगरसेवकांची एक टीम सन्मान्य बाळासाहेबांनी अयोध्येला कार सेवेमध्ये सहभाग घेण्यासाठी पाठवली होती आणि त्या टीममध्ये मी सुद्धा होतो. आम्ही कसं गेलो, कसं आलो, फैजाबादला उतरून, तो एक रोमहर्षक कहाणी आहे. ती एक अंगावरती काटे उभे राहतील अशी तो काळ होता. आणि त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. आणि 32 वर्षानंतर आज प्रत्यक्षात उद्या 12:20 रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. आणि म्हणून हा आनंदाचा क्षण आम्हा केवळ हिंदूंनाच नव्हे तर ह्या जगातील जे जे श्रीराम प्रभूंना सन्मान देणारे आहेत, पूजा करणारे आहेत, त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे. आणि म्हणून उद्या तो क्षण जो आहे त्या क्षणावरती कुठलंही गालबोट लागू नये, कुठलेही दष्ट लागू नये, संकट येऊ नये. आणि म्हणून आम्ही आज ही आरती मुद्दाम उद्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी सुद्धा श्रीराम प्रभूंचा सण हा आनंदाने साजरा केला पाहिजे. कुठेही गालबोट न लागता तो उद्याचा दिवस आनंदात जावा, त्यासाठी ही आरती घेतली होती. आता ही आरती केल्यानंतर गोल देऊळ ह्या ठिकाणी सुद्धा आमची भेंडी बाजारामध्ये आरती आहे. ती सुद्धा आरती यासाठी आम्ही आज करणार आहोत. पक्षाच्या वतीनं उद्या नेमकं कसं हे असणार आहे पक्षाच्या वतीने? तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कारसेवकांना विनम्र अभिवादन करण्याचं आवाहन सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी केलेलं आहे. आणि हा दिवस, उद्याचा दिवस अत्यंत आनंदात सगळ्यांनी साजरा करा. देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा दिवाळी साजरा करा अशा प्रकारे सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे त्याच अनुषंगाने राज ठाकरे साहेबांनी सुद्धा हा दिवस कारसेवकांना अभिवादन करण्यासाठी आणि रामलल्लाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी धूमधडाक्यात फटाक्याच्या आतषबाजीने साजरा करा, गुलाल उधळात साजरा करा अशा प्रकारची विनंती समस्त हिंदू जनांना केलेली आहे. आणि म्हणूनही आम्ही आता रामलल्लाची मूर्तीची मिरवणूक काढून या ठिकाणी आलो आणि आरतीची स्थापना या ठिकाणी बसून आरती केलेली आहे. मी समस्त हिंदूजनाला मनापासून उद्याच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि तो कार्यक्रम अत्यंत उत्तम होईल अशी अपेक्षा बाळगतो. एक असा प्रश्न आहे, राम मंदिराची उद्या स्थापना होणार आहे, पण दोन पक्ष आहेत, भाजप आणि ठाकरे गट, एकमेकांवर आरोप करतात. दोन्ही पक्ष असे म्हणतात राम मंदिराच्या कारसेवकला दोन्ही कार्यकर्ते नव्हते. देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की शिवसेनेचा एक पण कार्यकर्ता कारसेवकाला नव्हता. कसं बघता त्यांच्या आरोपाला? मला असं वाटते की मी आता काही गोष्टी बोलणं उचित नसतं, परंतु मला आता नाईलाजाने तुम्ही हा प्रश्न विचारल्यामुळे बोलावं लागतोय की मी आणि आमची टीम म्हणजे बाळासाहेबांनी पाठवलेली टीम ही त्याला कारसेवेला गेलो होतो. आणि त्याला कारसेवेला तिथं भाषणं कोणाकडून झाली ती मी सांगू शकतो. तेवढंच कशाला
त्यावेळेला मी अयोध्येतून 2 विटाही आणल्या होत्या. त्यातली एक वीट माझगाव ताडोडीच्या बाजूला मी कार्यालय बांधलं होतं. त्या कार्यालयाच्या खाली एक वीट लावून मी त्या ठिकाणी कार्यालय बांधलं होतं. ते आता शिवसेनात मी कार्यालय मनसेत आल्यानंतर मी शिवसेना ते कार्यालय दिलं होतं. आता शिवसेनामध्ये 2 फूट झाल्यामुळे आता ते शिंदे गटाकडे ते कार्यालय गेलेलं आहे. आणि दुसरी वीट आजही माझ्या घरी आहे. ती पाहिजे असल्यास पुरावा मी त्यांना देऊ शकतो की आम्ही गेलो होतो. ती वीट माझ्याकडे अजूनही आहे. त्याच्यावर सनावलीसुद्धा लिहिलेली आहे. हे मी बोलणार होतो पण तुम्ही प्रश्न विचारल्यामुळे बोललो. नाही, पुरावा द्यायचं कारण नाही. माझं आहे. यांनी सांगितलं ना की शिवसेनेवाले गेलेले होते, कोणी गेलं नव्हतं असे फडणवीस साहेब म्हणाले. तर फडणवीस साहेब जरूर गेले असतील पण आम्ही गेलो होतो त्याचे आम्ही साक्षीदार आहोत आणि त्याची पुरावा पाहिजे मी तुम्हाला देऊ शकतो. हे वादाचा विषय येत नाही. इथं आपल्या रामाच्या चरणी भावना आहेत, श्रद्धा आहेत. वाद घालण्याचं कारण नाही. श्रीराम प्रभू तुमचा आहे तसा सगळ्यांचाच आहे. पण कुठेतरी सगळे पक्षांचे नेते अयोध्येत असताना उद्धव ठाकरे मात्र दिसत नाही. ना प्रत्येकाच्या भावनेचा प्रश्न असतो. एक श्लोकमध्ये असं म्हण आहे, आकाशात प्रीतम तोयम यथा गच्छती सागरम सर्व देवो नमस्कारम केशवम प्रति गच्छती. आकाशातून पडणारं पाणी ज्याप्रमाणे नदी नाल्यांमार्फत समुद्राला जाऊन मिळतं त्याप्रमाणे देवाला कुठूनही नमस्कार केला तर तो श्रीराम प्रभूंना जाऊन पोचतो. आणि त्यामुळे कोणी कुठूनही मी आज इथून नमस्कार करतोय, मी तर अयोध्येला नाही आहे तरी मी अंतःकरणापासून आम्ही सगळ्यांनी नमस्कार केला आहे. तो श्रीराम चरणी नक्कीच तिथं गेला असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.